हम्म. 30 एप्रिल 2014 वार वैशाख शुक्ल चतुर्दशीचा हा सायं प्रहर. काही वेळातच आपण पौर्णिमेकडे जाणार, प्रहराकडे जाणार आहोत, पौर्णिमा तिथीकडे जाणार आहोत. अशा एका विशिष्ट अभूतपूर्व आजच्या ह्या दिवसाला, त्या दिवसामध्ये आपण ज्योतिष अभ्यासक असल्यामुळे विशेषत्वाने ज्योतिषीय कालगणनेची आपण विशेष कास आणि ध्यास करत असतो. चित्रा नक्षत्र या आकाश मध्ये चालू आहे आज पहाटेपासून आणि जवळजवळ उद्या सकाळी पहाटेपर्यंत असणार आहे. जे गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभांचं जन्म नक्षत्र आहे आणि याच वेळेला आजच्या दिवसाचं योग म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 170वी जयंती आहे. आणि शीख पंथाचे जे 9वे गुरु होते, गुरु तेग बहादूर यांचा हा शहीदी दिन आहे. असा अतिशय अभूतपूर्व क्षणाला आपण सगळेजण या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये एकत्र आलेलो आहोत. आपण सर्व ज्योतिषप्रेमी सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपल्या सगळ्यांमध्ये शीर्षत्व प्राप्त असलेले आपले गीता चव्हाण मॅडम, सौ कुबल मॅडम आणि इतर श्रेष्ठी या सर्वांना सुद्धा आत्मवंदन. या आपल्या ज्योतिष अभ्यासाचे सर्वे सर्व आपले आदरणीय प्रेरणास्थान गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना त्रिवार वंदन आणि साष्टांग नमस्कार. आपण आजच्या या विशेष काळामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचं आवडतं सिद्धमंगल स्तोत्र जे आहे ते आपण पठण करणार आहोत. या सिद्धमंगल स्तोत्राचं जे त्यांचे आजोबा आहेत श्री बापुनाचार्य यांच्या माध्यमातून ते स्तोत्र लिहिलं गेलेलं आहे. आणि त्या स्तोत्राच्या माध्यमातून त्या दत्त तत्वाची, त्या गुरुतत्वाची आपण अनुभूती घेत आपण या स्तोत्रामध्ये आपल्याला एकाग्र करायचं आहे. आपल्या नाभी चक्रावरती मणिपूर चक्राकडे ध्यान केंद्रित करायचं आहे. पिवळा हळदी रंगाचं बघत आपण ह्या स्तोत्रामध्ये ध्यानस्थ होऊया. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री सरस्वते नमः. श्रीमद अनंत श्री विभीषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमद अखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमद अखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापुनार्य नुत श्री चरणा जय विजयी भव. श्री दिग्विजयी भव. श्रीमद अखंड श्री विजयी भव. सवितृकाटक चयन पुण्य फल भारत द्वाज ऋषी गोत्र संभवा. दव चौपाती देव लक्ष्मी धनाख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव. श्री दिग्विजयी भव. श्रीमद अखंड श्री विजयी भव. पुण्य रूपिणी राज मांबसुत गर्भ पुण्य फल संजाता सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमद अखंड श्री विजयी भव. पिटिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमद अखंड श्री विजयी भव. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम त्रां दत्तात्रयाय नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. धन्यवाद. धन्यवाद सर, फार फार छान. धन्यवाद, तुमचा आवाज ऐकला फार धन्य झालो आम्ही. मॅडम निघतो मी. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. सर्वात प्रथम सरांना नमस्कार आणि कुमार सर तुम्हालाही नमस्कार. छान प्रार्थना म्हटली. आणि मान्यवर जे आहेत सर्व इथे उपस्थित जणांना सर्वांना माझा नमस्कार आहे. आणि तुम्ही बोलवलं आणि आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर मी सुरू करते. सर्वांना परत एकदा नमस्कार. ओम नमः शिवाय.
आज बघा, आजचं गोचर जर बघितलं तर बुध जो आहे तो बुध बदलला आहे. मीन राशीतून त्याच्या नीच राशीतून मेष राशीमध्ये आलेला आहे आणि शत्रू राशीत आलेला आहे आणि गंड नक्षत्रात पण आहे, अश्विनी नक्षत्रात. तर ते सेल्फ डेव्हलपमेंट करायची असेल तुमची तर रोजचे ग्रह तुम्हाला बघायला हवे आणि अलर्ट राहायला पाहिजे. कुठले ग्रह चेंज होत आहेत, कुठले बदलत आहेत. तर आता जो मेष राशीतला बुध आलाय तो 15 दिवसामध्ये राशी बदलणार आहे, म्हणजे 2 अंश दिवसाला जाणार आहे. त्याच्यानंतर 15 मे ला राशी बदलेल आणि तो मेषेतून वृषभेत मध्ये जाईल. परत 15 मे ला बदलला की 30 मे ला परत 15 दिवसांनी परत राशी बदलणार. तो वृषभेतून मेषेतून वृषभेत, वृषभेतून मिथुनेत येईल तो 15 मे ला. 15 मे ते 30 मे आणि त्याच्यानंतर 23 जून पर्यंत तो कर्केमध्ये, 23 जून पर्यंत मिथुनेत आणि नंतर 23 जून नंतर कर्केमध्ये जाऊन 2 अंशावरती, नंतर पाठीमागे जाऊन वक्री होऊन तो मिथुनेमध्ये येणार आहे. यांना घ्या, कुमार सर यांना घेत राहा, हे जे येत आहेत त्यांना घ्या. आदितीला पोस्ट करू काय? हा मॅडम प्लीज. कारण थांबा. मला इथे थोडासा डिस्टर्बन्स येतोय. हा चालेल, करते. तर या वर्षामध्ये, पूर्ण वर्षामध्ये वायू राशीमध्ये बुध हा वक्री होणार आहे. आता परत कर्केमध्ये 2 अंशावर जाऊन तो मिथुनेत येणार. ही त्याची चाल आहे. म्हणजे 2 वेळा तो 15-15 दिवसाने राशी बदलणार आहे. त्याच्यानंतर 20-22 दिवसांनी राशी बदलेल आणि त्याच्यानंतर तो वक्री होणार 22 दिवसानंतर. ही बुधाची चाल आहे. आता हे बघताना युती कधी होते, प्रत्येक ग्रह किती किती दिवसांनी वक्री होतो प्रत्येक ग्रह, नंतर वक्री झाले की किती अंश ग्रह पाठी जातो, नंतर वक्री झाले की किती दिवसांनी कुठल्या ग्रहाची युती होते, कुठल्या ग्रहाचा प्रतियोग होतो. प्रत्येक ग्रह ठराविक पिरियड मध्ये वक्री होतो, तो कधी वक्री होतो हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. ही सगळी गणितं आली पाहिजे आपल्याला. आणि पूर्ण बुध शुक्र नीच राशीत किती वेळा होतो, उच्चेचा किती वेळा होतो, उच्च राशीत किती किती टाइम होतो पूर्ण चक्कर मध्ये, ते पण सर्व आलं पाहिजे. तर ही कुंडली आहे. ही बघा, 20-8-46-10-47 सकाळी मैसूर, हे लिहून घ्या. मॅडम तारीख सांगा ना. 20-8-46 दिसतंय ना ही कुंडली? कुंडली दिसते का? हो, डिटेल दिसते. हो हो मॅडम, दिसते दिसते मॅडम हा. दिसते. दिसते. 20-8-46-10-47 सकाळी मैसूर. ही नारायण मूर्तींची कुंडली आहे. घेतली तारीख? हो मॅडम, घेतले. हो झालं. आता या तारखेवरून रवी कसा काढायचा, किती अंशावर रवी आहे आणि कुठला कसा काढायचा रवी, ते सांगता येईल काय तुम्हाला? बघा, 20 आणि 8, 20 ऑगस्ट फक्त पकडा, म्हणजे सिंह 7 अंशावर. हा 20 सिंहमध्ये ऑगस्ट. 7 अंशावर. आता दुसरी एक पद्धत सांगते, 255 अंश बेस ठेवा. 255 अंश बेस ठेवायचा.
आता किती महिने पूर्ण झाले? 7 महिने पूर्ण होऊन 20 दिवस झाले. 7 महिने पूर्ण होऊन 20 दिवस झाले. मग 7 इंटू 30 किती होतात? 210. 210. 210 मध्ये हे 20 दिवस प्लस केले तर 230. 230 मध्ये 255 अंश बेस ठेवला आपण. तो दोन्ही मिळून किती अंश होतात? 230 प्लस 255 485. मायनस 360 अंशाचं हे आहे. 360 मायनस करा. 125. 125 डिवायडेड बाय 30 करा. Divided by 4 राशी पूर्ण आणि किती अंश? 5. हा 5. 5 अंश. 5. हा 4 राशी पूर्ण म्हणजे सीएचा 5 अंश. तर इथे रवी बघा सीएचा 4 अंश आहे. तर हे असं गणित पण तारखेने रवी कुठल्या तारखेमध्ये आहे ते काढता येतं. आता रवी सीएचा बघितला ना, कुठलाही ग्रह सीएचा बघितला रवी असेल तर त्याच्यामध्ये 3 प्लस करा. तर 5 मध्ये 3 प्लस केले तर कुठला महिना येतो? ऑगस्ट. ऑगस्ट महिना. म्हणजे 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत रवी सिंह राशीमध्ये असतील. कुठल्याही याच्यामध्ये 3 प्लस करायचे. मग त्या 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर मध्ये रवी सिंह राशीचा असेल. आता इथे नक्षत्र बघा, नक्षत्र लिहून घ्या. मघा. मघा आहे, चंद्रकृतिका आहे, लग्नबिंदू स्वाती 2 आहे, नंतर चित्र आहे 3, हस्त 3, हा शुक्र हस्त 3 चांगला आहे. तुळ लग्नाची कुंडली आहे. तुळ लग्न आहे, लग्नी गुरु आहे, केतू आहे धनात, चंद्र राहू युती अष्टमात, शनी बुध दशमात, रवी लाभात आणि शुक्र नेपच्यून मंगळ व्ययस्थानामध्ये. केतू जो आहे तो पूर्ण 80 वर्षामध्ये माणसांच्या किती वेळा येतो? पूर्ण 80 वर्षाच्या काळामध्ये केतू किती वेळा येतो? 9 वेळा. 8 ते 9 वेळा. 8 ते 9 वेळा 9 वर्षांनी कालावधी हा अनिष्ट असतो आपला 80 वर्षाच्या ह्याच्यात. हे इन्फोसिस मध्ये आहेत, IT क्षेत्र आहे. यांनी एमटेक मधून IIT कानपूर करून दिग्गज लोक या इन्स्टिट्यूट मध्ये IIT कानपूर मध्ये दिग्गज लोक या इन्स्टिट्यूट वरून शिक्षण घेतात. यांची मातृभाषा आहे कन्नडा आणि ब्राह्मण फॅमिली मधून हे आले आहेत. वडील टीचर आहेत, वडील टीचर होते. मिडल क्लास बॅकग्राऊंड होतं. 8 भावंड यांची. नंतर यांनी लग्न केलं 1978 ला सुधा मूर्ती बरोबर, जी ऑथर आहे आणि फिलॉसॉफिस्ट पण आहे. 2 मुलं आहेत त्यांना, रोहन आणि अक्षता. अक्षताने लग्न केलं ते UK प्राईम मिनिस्टर ऋषी सौनक बरोबर. नंतर त्यांनी एमटेक केलं बॉस्टन युनिव्हर्सिटी मधून आणि कंपनी खोलायच्या आधी त्यांनी IIM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद चीफ सिस्टीम प्रोग्रामर होते ते. नंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली, सॉफ्टॉनिक्स कंपनी जी सुरू केली ती फेल झाली. नंतर पुण्यामध्ये पटनी कंपनीत काम केलं. 1981 ला त्यांनी बायकोचे दागिने विकून 10,000 तिने दिले आणि इन्फोसिस कंपनी चालू केली. तेव्हा त्यावेळेला ते 35 वर्षाचे होते.
त्यावेळेला 1981ला शुक्र, गुरु आणि शनी कन्या राशीमध्ये होते. 7 माणसांना घेऊन त्यांनी कंपनी चालू केली. आज ते 40,000 करोडचे मालक आहेत. बघा, लग्न तूळ आहे, रास वृषभ आहे. लग्नाचा बिंदू जो आहे तो मकर नवमांश, स्वातीचं दुसरं चरण धनांश. मकर नवमांश जो आहे तो व्यवसायाचं लग्न आहे, मकर नवमांश. लग्ने जो शुक्र आहे तो कुठल्या नवमांशात आहे? हस्तचं तिसरं चरण पंडितांश. त्याच्यामुळे पंडितांश म्हणजे हुशार, विद्वान आणि राशाधिपती पण आहे. राशाधिपती शुक्र जो आहे तो सॉफ्टवेअरच्या राशीमध्ये म्हणजे कन्या राशी, बुधाच्या राशी आणि मिथुन नवमांशामध्ये शुक्र हा. मिथुन नवमांश जो आहे, जो तिसरा नवमांश येतो, तो बुद्धिमत्ता चांगली असते त्यांची. म्हणजे मिथुन नवमांश लेखन, वाचनाची आवड किंवा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध. तूळ लग्न जे आहे ते बिझनेस किंवा बॅलन्स, पार्टनरशिप, जनता किंवा इन्फोसिस, हजारो लोकांशी पार्टनरशिप. तूळ हे सॉफ्टवेअरचं पण आहे. तूळ राशी सर्व्हिस, कन्या तूळ सर्व्हिस, क्लायंट, कंपनी, बॅलन्स. पराक्रमेश लग्नात आहे, म्हणजे गुरुने ते स्थान आपल्या ताब्यात घेतलं. पराक्रम लग्नात म्हणजे त्याने ते गुरुने पराक्रमेश लग्नात म्हणजे ते ताब्यात घेतलं स्थान. गुरु जो आहे तो चित्रा नक्षत्रामध्ये आहे. शुक्र जो आहे तो हस्त 3 मध्ये आहे आणि गुरु जो आहे तो चित्राच्या तिसऱ्या चरणात आहे आणि वर्गोत्तम आहे तूळ नवमांशात. तर इथे चित्रा नक्षत्र काय सांगतं? चित्रा नक्षत्राची देवता आहे विश्वकर्मा. विश्वकर्मा म्हणजे दिव्य सृष्टीची निर्मिती करणं, वास्तुविशारद किंवा अभियांत्रिकेचे निष्णात. ज्यांनी स्वर्ग, द्वारका, लंका, हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ यांची सगळ्यांची रचना केली. कारागीर किंवा डिझाईन, आर्किटेक्ट. चित्रा नक्षत्रामध्ये आर्किटेक्ट पण असतील किंवा कोडिंग, सॉफ्टवेअर. गुरु म्हणजे ज्ञान शिकवणं. गुरु म्हणजे अग्नी गुरु आहे, ज्ञान शिकवणं, जगाला सॉफ्टवेअर शिकवणारा. आर्किटेक्ट तेजस्वी चेहरा, प्रामाणिक, मिस्टर क्लीनची इमेज. म्हणजे लग्नी गुरु असेल तर नैतिकतेने वागणारा. इन्फोसिसचा हाय इथिक्स असा फेमस. स्वतःच्या हिमतीवर मोठं होणं. ज्या राशीमध्ये गुरु बसलाय त्याचा लॉर्ड शुक्र हा मंगळयुक्त आहे. त्याच्यामुळे लग्नेश व्ययस्थानामध्ये असल्यामुळे परदेशातून पैसा. मग IT एक्सपोर्ट सगळं परदेशातून केलेलं आहे त्यांनी. आजही ते लेक्चर घेतात. इन्फोसिसची 97% कमाई जी आहे ती एक्सपोर्टची आहे. कन्या रास जी बुधाची रास आहे आणि मंगळ जो आहे, कन्येचा मंगळ हा IT मध्ये जातात लोक. कन्येचा मंगळ, कन्येचा शुक्र आणि तुळेचा राहू हे सगळे IT वाले असतात. तर बुधाच्या राशीमध्ये मंगळ, ज्या राशीमध्ये ग्रह बसलाय तो बुध दशमात म्हणजे 10
आणि 12 संबंध लागला इथं. वेळ दशमा म्हणजे 10 आणि 12चा संबंध आहे. म्हणजे कर्म जे आहे ते कर्मातून परदेशातून कर्माचा परदेशातून लाभ. कन्या जी आहे ती सर्व्हिसची रास आहे, डिटेलिंगची आहे, कोडिंग आहे. आता हे जे नक्षत्र आहे ते हस्त नक्षत्रामध्ये आहे. हस्त नक्षत्र म्हणजे जर आकाशात बघितलं तर हस्त म्हणजे पंजा, हाताचा पंजा, 5 तारे आहेत त्याच्यात. हस्त नक्षत्र म्हणजे हाताने काम म्हणजे कोडिंग. व्ययस्थानातला शुक्र चांगला. इथे इन्फोसिस कॅम्पसची ट्रेनिंग सेंटर कॅम्पस किंवा लक्झरी, पण स्वतःमध्ये साधे आहेत ते, स्वतः साधे आहेत एकदम. इथे मंगळ शुक्र डोळा तिरळा पण दाखवणार हा, इथे ज्यांचं असेल त्यांचा पण आहे. मंगळ व्ययस्थानामध्ये. इथे एनर्जी सगळी जी आहे ती परदेशामध्ये आहे. सुरुवातीला क्लायंटसाठी अमेरिकेमध्ये फेऱ्या मारणं, अमेरिकेत जाणं, तिथे कोड लिहिणं. आता इथे मंगळ हा फायटर पण आहे, तर विजा रिजेक्ट त्यांचा विजा रिजेक्ट झाला होता तेव्हा पण ते लढले होते. तर मंगळ इथे फायटर म्हणून पण आहे. सगळ्यात जास्त चांगले ग्रह जे आहेत ते बुध आणि शनी आहेत. तो बुध वृश्चिकेचा नवमोशात, तो वृश्चिक नवमोशात गेलेला आहे. कर्केतून वृश्चिक नवमोश म्हणजे गणित चांगलं आहे. आता इथे हे जे 2 ग्रह बसले आहेत ते कोण आहेत, तर एक पंचमेश शनी आणि भाग्येश बुध हा राजयोग झालेला आहे. पंचमेश आणि भाग्येश बुधाचा दशमामध्ये, पंचमेश भाग्येश एकत्र दशमामध्ये आहे. हा राजयोग आहे. हा शनी पण कन्या नवमोशातला आहे. कन्या नवमोश म्हणजे IT साठी चांगला आहे. आणि चंद्रकुंडलीमध्ये पण राजयोग आहे तसाच, जर दोन्हीकडे झाला तर चांगला. चंद्रकुंडलीमध्ये बघितलं तर भाग्येश बुध आणि भाग्येश शनी आणि पंचमेश बुध परत एकत्र आहे चंद्रकुंडलीमध्ये पण. तर त्याच्यामुळे हे 100% मिळणार फळ. कारण लग्न कुंडली आणि चंद्रकुंडलीमध्ये पंचमेश आणि भाग्येशाची शनी बुधाची युती परत भाग्यावर आहे. आणि चंद्र आणि शुक्राचा त्रिकोण योग आहे. लग्नेश चंद्र हा बलवान आहे, तर त्याच्याशी त्रिकोण योग आहे. तर दशमामध्ये बुध शनी हा राजयोगकारक झाला. बुध पुष्य नक्षत्रात आहे, शनी पण पुष्यांमध्ये. बुध जो आहे तो वृश्चिक नवमोशामध्ये गणिती चांगलं असतं. पंचमेश आणि भाग्येश एकत्र आहेत, दशमात आहे. हा शनी कन्या नवमोशात आहे. आणि हा शनी जो आहे नवमोशात कोणाबरोबर बसलाय बघूया. हा हर्षला बरोबर भाग्यात बसलाय. हर्षल पण टेक्निकल साठी, सॉफ्टवेअर या हर्षल टेक्नॉलॉजीसाठी, संशोधनसाठी हा हर्षल चांगला आहे. तर शनी हर्षल हे कन्या राशीतला आहे. हा, आणि शनी हा भाग्यात गेलेला आहे. म्हणजे इकडचा भाग्येश जो आहे, इकडचा जो पंचमेश आहे तो तिकडे नवमोश कुंडलीमध्ये भाग्यात गेलेला आहे, तो चांगला आहे. आणि हा शनी जो आहे तो कन्या नवमोशातला, तो चांगला आहे. हर्षला बरोबर आहे. हा पुष्य नक्षत्रातला आहे. इथे राजयोग झालेला आहे. म्हणजे 5 आणि 9 म्हणजे पंचमेश आणि भाग्येश, 5 आणि 9 चे कर्म दशमात म्हणजे कर्म तिकडे गेलं. म्हणजे दैव त्रिकोण आणि भाग्य, दैव आणि सगळं त्रिकोणाचे स्वामी केंद्रात गेल्यामुळे इथे कर्म आणि नाव आणि प्रसिद्धी सगळं आलं. शनी जो आहे तो स्वतःच्याच नक्षत्रात आहे, पुष्य नक्षत्राचा अर्थ काय? तो पुष्य नक्षत्र दशमामध्ये कुठलं नक्षत्र पडलंय ते नेहमी बघायचं. तर दशमामध्ये पुष्य सारखं नक्षत्र मिळालेलं आहे. तर पुष्य नक्षत्र हे सगळ्यात शुभ नक्षत्र आहे. शनीची सगळी नक्षत्र चांगली आहेत.
आणि पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारा, सगळ्यात शुभ नक्षत्र देणार आहे. पोषण करणारा म्हणजे नोकऱ्या देणारा राजा. 3 लाख लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा पण जास्त असेल, मी कमीत कमी सांगत असेल. 3 लाख लोकांना आज रोजगार यांनी दिलेला आहे, म्हणजे पुष्य नक्षत्राने पोषण केलेलं आहे. तर बुध दशमात कॉम्प्युटर, कम्युनिकेशन, बिझनेस, अकाउंट, सॉफ्टवेअर कंपनीचा सीईओ. आणि बुध कर्केत म्हणजे कर्क रास ही भावनिक रास आहे. इंटेलिजन्स, एम्प्लॉई, फास्ट आणि पॉलिसी ज्या राशीत बसले आहेत, ज्या राशीमध्ये हे दोन बसले आहेत त्याचा अधिपती चंद्र हा बलवान आहे. ज्या घरात ग्रह बसले आहेत त्याचा मालक कुठल्या स्थितीत आहे ते पण बघायचं. तर त्या घराचा मालक हा चंद्र हा बलवान आहे. बुध शनी युती काय सांगते तर चिकाटी, मेहनत, उशिरा फळ पण पक्क यश. शनी बुध म्हणजे कोडिंग, लॉजिक, सिस्टम बिल्डिंग. दशमात कुठलं नक्षत्र पडलंय ते नेहमी बघायचं. चंद्र अष्टमात आहे. चंद्र अष्टमात आहे म्हणजे 8 आणि 10चा संबंध आला. दशमेश अष्टमात, दशमेश अष्टमात हे न घे हा. दशमेश अष्टमात म्हणजे 8-10चा संबंध. 8-10चा संबंध म्हणजे काय तर रिसर्च करून कर्म, म्हणजे IT मध्ये रिसर्च करणं. कर्क म्हणजे जनता, सेवा, सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसची रास आहे. म्हणजे पुष्य हा जगाला पोचणार आहे. पुष्याचा मंत्र काय आहे तो पॉवर्ड बाय इंटेलेक्ट, ड्रायव्हन बाय व्हॅल्यूज, म्हणजे नोकऱ्या देणारे जे आहेत ते आहेत. रवी जो आहे तो सिंहेचा आहे, मित्राच्या स्थानात, मघा नक्षत्रात. मघा नक्षत्राची लोक असं एकही मिळणार नाही की त्यांनी उच्च पद गाठलेलं नाहीये. मघावाले करिअर ओरिएंटेड असतात. तर मित्राच्या स्थानात मित्रांना घेऊन 6 जणांनी त्यांनी कंपनी काढली. हा न्यायांश मधला आहे रवी. मघाचं दुसरं चरण न्यायांश म्हणजे न्याय देणारा. त्यांनी आणि न्याय दिला सगळ्याला. पॉलिटिक्सशी संबंध रवी म्हणजे. जावई पण ह्या स्थानावरून बघतो, तर जावई पॉलिटिक्स मध्ये अमेरिकेचा हे आहे, तो प्रेसिडेंट आहे, होता म्हणजे आता नाही. केतू धनात आहे, कुटुंबात वैराग्य आहे किंवा वाणी कमी बोलतात, मोजकं बोलतात. इथे पैशाचा मोह नाही आहे, 70% शेअर दान करतात. वृश्चिकेचा केतू हा पण रिसर्च माइंड आहे, हा केतू देणार. तर पैशाला चिकटून राहणार नाही. 2002 मध्ये त्यांनी सीईओ पद सोडलं त्यांनी. केंद्रामध्ये गुरु आणि शनी सारखे 2 बलाढ्य ग्रह आहेत, गुरु आणि शनी केंद्रामध्ये. चंद्रकुंडली तुम्हाला दाखवली. चंद्रकुंडलीचा पंचमेश बुधाची भाग्यावर दृष्टी आणि शनी पण भाग्याला बघतोय. शिक्षण इथे अपाट झालं, त्याच्यामुळे पंचमाचा संबंध जास्त आल्यामुळे, भाग्य आणि पंचमाचा संबंध आल्यामुळे शिक्षण अफाट झालं. आणि पंचमेश जो आहे तो शनी दशमात आहे. इथे लग्नेश जो आहे तो शुक्र नेपच्यून युक्त आहे, त्याच्यामुळे स्वप्न जी बघितली ती ग्लोबल विजनची बघितली. चंद्र राहू युती जी आहे ती ग्रहण योग आहे. मन बेचैन, चंद्रकृतिका, डोळ्याचा त्रास, आईला त्रास किंवा इंट्युएशन जबरदस्त. 8वा भाव जो आहे राहू सारखा, चंद्र पण 8व्या भावात. तर रिसर्च म्हणजे गुड
रिसर्च गुड, आकलन, अचानक बदल. हर्षल हा अचानक बदल पण देईल. म्हणजे IT जे आहे ते 21व्या शतकाचं गूढ होतं. म्हणजे त्यांनी पूर्ण 21व्या शतकामध्ये चेंजेस आणले. चंद्र राहूने हे लोक आधी ओळखतात. चंद्र स्ट्रॉंग वाचले. वृषभ रास म्हणजे धनस्थान आपलं कालपुरुषाचं. तिथे आपण पैसा बघतो, बँक बघतो. अष्टम म्हणजे इतरांचा पैसा इन्व्हेस्टमेंट किंवा VC फंडिंग, क्लायंटचे पैसे हँडल करणं. राहू अष्टमात 1-2 वेळा मृत्यूतुल्य कष्ट आले होते. राहूने पूर्णपणे रिस्क घेतली आणि बायकोचे दागिने विकले. हर्षलने इथे अचानक टेक्नॉलॉजी जी अचानक क्रांती केली. अचानक क्रांतीचा जन्म झाला. अमेरिकन क्लायंटने जी काही आहे ती डॉलरने कमाई झाली. चंद्र राहू म्हणजे डॉलरने कमाई झाली. 2008 मध्ये जेव्हा सिंह मध्ये शनी होता त्यावेळेला चंद्रावर राहूवर दृष्टी होती. त्यावेळेला रिसेशन आले होतं. त्या रिसेशन मध्ये इन्फोसिस ही जी कंपनी आहे ती हल्ली होती. त्यावेळेला एक थोडासा प्रॉब्लेम आला होता. जेव्हा मघावरून जाताना मघा नक्षत्रातनं शनी जेव्हा जेव्हा जाणार त्या वेळेला त्रासदायक होणार. म्हणजे दशा पण बघितली यांची. रवी चंद्र मंगळ राहू. राहू महादशेपर्यंत जरा त्रास झालाय ना. 1981 ला चंद्राच्या ह्याच्यात कंपनी खोलली त्यांनी. राहू दशा जी आहे ती 83 पर्यंत. नंतर जी आली ती गुरुची आली. गुरु नंतर शनी नंतर आता बुध आहे. बुधाची चांगली जाईल. म्हणजे गुरु महादशेमध्ये त्यांनी कंपनी काढली. म्हणजे बीज रोपण जे केलं ते गुरु महादशेमध्ये केलं आणि शनी महादशेमध्ये जग जिंकलं. म्हणजे गुरु महादशेमध्ये बीज रोपणं होतं आणि शनीने त्याच्यानंतर फळ देतं. गुरुने सुरुवात केली आणि शनीने शेवट गोड केला. शनी जो आहे तो कन्या नवमोशातला आहे. तो सॉफ्टवेअरची राशी आहे. त्याच्यामुळे बलाढ्य उद्योग, दशमात राजयोग कारक आहे, करिअर ओरिएंटेड आहे. दृष्टी याची शनीची चतुर्थावर आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला गरिबी होती खूप त्यांची. आणि भाग्येश बुधाबरोबर शनी बसलाय तर खूप मोठी जबाबदारी होती. बुध वृश्चिक नवमोशात, गणित चांगलं, शास्त्रीय विषयाचा अभ्यास. आता पंचमेश जो आहे तो शनी बुधाबरोबर आहे. त्याच्यामुळे मुलगा पण IT मध्ये आहे. बुध ज्या राशीमध्ये बसतो त्यात ज्या ग्रहाबरोबर असतो त्याच्याप्रमाणे तो बुध वागणार. बुध हा शनीच्या युतीत शनीसारखं वागणार, शनीसारखं फळ देणार. बुध ज्या राशीत बसलाय तो चंद्र उच्चेचा आहे आणि सप्तमेश जो आहे तो मंगळ कन्या राशीमध्ये. बायको लेखिका आहे कन्या राशीत असल्यामुळे, हुशार आहे आणि फिलॉसॉफर पण आहे आणि लेखिका आहे. तिची पुस्तकं पण भरपूर आहेत आणि बोलते, हुशार, साधी आहे, सिंपल आहे. कारण त्या शुक्रावर शनीची दृष्टी आहे आणि या मंगळावर पण शनीची दृष्टी आहे. चंद्र उच्चेचा आहे. सप्तमेश मंगळ कन्या राशीत आहे. बायको लेखिका. पंचमेश शनीची दृष्टी सप्तमेश मंगळावर आहे. त्याच्यामुळे लव्ह मॅरेज आहे आणि परदेशात शिक्षण सगळं झालेलं आहे. लग्नानंतर भाग्योदय झालेलं आहे. मंगळ शुक्र असेल तर पुरुषांच्या पत्रिकेमध्ये पत्नीचं प्रभुत्व जास्त असतं आणि तिच्या सल्ल्याशिवाय घटना होत नाही.
तर ही अशी कुंडली आहे. तर तुम्हाला काही, आणि ते हा त्रिकोण योग पण बघा. चंद्र ज्या राशीमध्ये बसलाय त्याचा लॉर्ड शुक्र हा कन्या राशीत, आणि शुक्र ज्या राशीत बसलाय त्याचा लॉर्ड बुध हा चंद्राच्या राशीत. म्हणजे चंद्र, शुक्र, बुध हे तिन्ही ग्रह सॉफ्टवेअर साठी चांगले आहेत. तर विचारा आता काय विचारायचंय तुम्हाला. मॅडम, आता बघा, बुध शनी सोबत आहे लग्न कुंडलीमध्ये, हा आणि त्या हा जिथे प्लुटो लिहिलाय किंवा काय आहे, तिच्यासोबत 2 ग्रह अजून आहे, समजा मंगळ आणि गुरु आहेत. तर बुध कोणासारखा वागला असता? म्हणजे आता इथे एकटा शनी म्हणून आपण शनी सारखा वागेल बुध आपण म्हणतो, पण शनी सोबत दुसरा कोणता एखादा ग्रह असता, गुरु असता, शुक्र असता, कोणी, तर कोणासारखा वागला असता मग? ज्या राशीत बसलाय सगळ्यांसारखा, म्हणजे बुध शनी सारखा वागेल. त्याचा जो मित्र आहे त्याच्याप्रमाणे आधी पहिला जाईल. बुध मंगळाबरोबर असेल तर मंगळाचे गुण घेणार तो, आणि जो युतीमध्ये असेल, जो जास्त युतीमध्ये असेल, आता हा. बुध मंगळाची एकदम क्लोज युती आहे, तर हो. तो तिथे जास्त इफेक्ट देणार. अच्छा, म्हणजे एका घरात 4 ज्याची एका घरामध्ये ज्याची जास्त युती आहे क्लोज, ओके, हा त्याच्याप्रमाणे तो वागणार. ठीक ठीक. आणि मॅडम, तुम्ही चंद्रकुंडलीमध्ये सांगितलं शुक्र, सॉरी, चंद्र उच्चीचा आहे, म्हणजे चंद्र उच्चीचा आहे आणि शुभ आहे. त्याच्यावरती राहू सोबत असला तरी सुद्धा शुभ म्हणता येईल का त्याला? हे बघा, मी हे इन्फोसिसची कुंडली आहे ही, हो. त्याप्रमाणे रिसर्च वगैरे असं सांगितलं. हा. आता चंद्र हा राहू बरोबर बसलाय तर आईला त्रासदायक आहे. मी सांगितलं ना 2 वेळा गंडांतर आलेलं आहे यांच्यावर. हा हा. चंद्र राहू युक्त आहे. डिसिजन कधी कधी बदलतात बोलताना, हो. कन्फ्यूज होतो माइंड. राहू म्हणजे दुआ, म्हणजे कन्फ्यूज. राहू म्हणजे कन्फ्यूज, आणि चंद्र बलवान आहे. पण चंद्र बलवान असल्यामुळे राहू बरोबर आहे तो कन्फ्यूज माइंड होईल, पण आईसाठी त्रासदायक आहे. आणि तो कृतिकातला आहे, तर डोळ्याचा त्रास होणार आहे. जे आहे ग्रह ना ते प्रॉब्लेम तर करणार. जसा रवी मघामध्ये आहे, तो त्याने उच्चपद पण गाठलं, पण ज्या वेळेला आपण आजारपण म्हणतो किंवा काय म्हणतो त्यावेळेला ही नक्षत्र ज्या वेळेला येतात त्यावेळेला डाऊनफॉल पण होतो. तर हे कष्टाळू पण असतात. आता लग्नेश कन्या राशीत आहे, त्याच्यामुळे ही कन्या रास जरा पृथ्वी तत्वाची आहे, आणि शनी पण बुधा बरोबर आहे, त्याच्यामुळे कष्टाळू आहे. आणि हे काटकसरी असतात लोक, मनीसेवर आहेत, म्हणजे यांना कॅल्क्युलेशनचं गणित चांगलं आहे यांच्याकडे. रवीच्या पाठी जो बुध आहे तो पण चांगला आहे. बुध कोणाच्या युतीत असेल तसा वागणार. मॅडम, सेकंड हाऊस मध्ये बघा केतू आहे, तर हा. याचा असं आहे का की हे गणितात पक्के आहेत आणि यांचं बोलणं हार्श आहे, असं असू शकतं? हो, असू शकतं. वृश्चिकेचा आहे मंगळ. आता त्यांनी मध्ये सांगितलं होतं ना, त्यांचं एक वाक्य खूप हे झालेलं की आठवड्यामध्ये 70 तास काम करायला हवं, त्याच्यावरून वाद झालेले खूप. हो हो, बरोबर आहे. हो हा. हो. तर हे असं त्यांनी, हे वर्कोलिक आहे ती लोक, हे असे बुध शनीवाले चिकाटी वर्कोलिक, म्हणजे हे दुसऱ्यांकडनं पण तसंच रगडवून घेणारी लोक आहेत ती. म्हणजे त्यांनी पण काम करावं असं आहे. म्हणजे कंपनी काढली आहे पण काम पण करून घ्यायला पाहिजे, असं त्यांनी 70 तास काम करायचं आठवड्यातून, असं त्यांनी हे काढलेलं, विधान काढलेलं. हो, बरोबर आहे मॅडम, वाद भरपूर झाले होते याच्यावर. हा. तुमचा आवाज का कमी येतोय मला? आवाज येत नाहीये? कमी येतोय म्हणजे. आता आता आहे, कमीच आहे आता इथे. बौद्धिक क्षेत्रामध्ये संशोधन किंवा नाविन्य निर्माण करणारं, संततीच्या दृष्टीने पण फलदायी. गुरुची दृष्टी मॅडम, याने कंपनी 81 साली चालू केली ना?
81 ला चालू केली. ते 35 वर्ष होतं त्यांचं. शनी हा 35 नंतरच यश देतो. बरोबर बरोबर. शनीने यश उशिरा दिलं. बुध शनी बरोबर आहे आणि शनीची दृष्टी शुक्रावर आहे, लग्नेशावर आहे, त्याच्यामुळे उशिरा यश आहे. पण 35व्या वर्षी कंपनी आधी त्यांनी खूप हिंडले फिरले, खूप नुकसान पण झालेलं आहे त्यांचं भरपूर. पण यांचं नाव मॅडम 2000 सालानंतर झालं यांच्या कंपनीचं नाव. हो. तोपर्यंत त्यांच्या कंपनीचं नाव नव्हतं एवढं मोठं. हा हा. पण मॅडम. त्यांनी मेहनत पण घेतली. नंतर 1-2 कंपन्या काढल्या, त्या फेल झाल्या. मॅडम आता बघा, शनी दशम स्थानात आहे. समजा सप्तम स्थानात हा असता शनी, तरी सुद्धा त्यांना म्हणजे उत्कर्ष उशिरा झाला असता का केंद्रयोग झाल्यामुळे? शनी सप्तमात असलं असतं तर गणित वेगळं असलं असतं. हा पण मेषेचा शनी गेला. होय. पण हा. मला म्हणजे आणि इथे पुष्य नक्षत्रातला आहे, इथे हो. नक्षत्र बदललं असतं. हा बरोबर. मग त्याप्रमाणे त्याने फळ दिलं असतं. अच्छा, पण माझं म्हणजे साधं आपण गणित म्हणू, समजा इथे सप्तमात केंद्र शनी असता तर धनस्थान आपल्या कर्मस्थान म्हणजे 10th हाऊसची त्रिकोण आपला केंद्रीय योग झाला असता. काय म्हणायला पाहिजे कोणाशी? हा 4th हाऊस आपलं 10th हाऊस आहे ना, 10th हाऊस मध्ये समजा शनी आहे ना यावेळेस, तो सेम स्पेस मध्ये आहे समजा, तर केंद्रयोग झाला असता ना त्याचा समजा. कोणाशी केंद्रयोग? तुम्ही बुध. सांगताय शनी इथे असला असता सप्तमात. हा बुध आणि शनी केंद्रयोगात झाले असते. बुध आणि शनी केंद्रयोग झाला असता. जर समजा शनी इथे असला असता आणि बुध इथे असला असता तर बुध शनीचा केंद्रयोग झाला असता. मग तो चांगला नाही ना केंद्रयोग. हा म्हणजे यश उशिरा मिळालं तर किंबहुना मिळालंच नसतं. हा, नसतंच. चित्रच पलटलं असतं. हा नक्षत्र बदललं असतं. बरोबर. इथे शनी हा कन्या नवमोशातला आहे आणि पुष्य मधला आहे तो. आणि ज्या राशीमध्ये ग्रह बसलाय त्याचा लॉर्ड उच्च आहे ना, ते नेहमी बघायचं. हो बरोबर आहे. इथे गुरु पण चांगला आहे लग्नी, जरी तुळेत असला इथे डायबिटीज देईल तुळेचा गुरु. त्यांना आजार काय होईल सांगा बघू. इथे त्यांना सर्व प्रकारच्या संकटातनं हा गुरु घेऊन जाईल. किंवा पंचमावर भाग्यावर दृष्टी आहे, तर भरभराटीचा कारग्रह आहे. मग संतती, विद्या किंवा प्रपंच, बुद्धिमत्ता, ज्ञान, संस्कार, तुमचे मान सन्मान, पद्मश्री, पद्मविभूषण सगळं मिळालेलं आहे. लोक मान देतात. नवमोशात मध्ये बघितलं तर हाच गुरु बघायचा नवमोशात कुठे बसलाय. तर हे नवमोशातले ग्रह पण बघायचे 6-12 मध्ये गेलेत का, किंवा हा दशमातच आहे. गुरु शनी सारखा ग्रह भाग्यात आणि दशमात गुरु आहे. हा चांगला आहे, वर्गोत्तम आहे. मग चांगला आहे हा. म्हणजे रवी मंगळ हा पंचमात आलाय, म्हणजे रवी मंगळ पंचमात, शनी हर्षल भाग्यात, हे सगळे ग्रह असे चांगले बसले. मॅडम ना श्वसनाचा त्रास होईल का? श्वासाचा त्रास? हा, श्वास हा त्याचा त्रास होईल का शनी आणि बुध सोबत असल्यामुळे? सांगा बाकीच्यांनी बोला. काय बोलतच नाहीये कोण. यांना जसं पाईल्स आहे, उष्णतेचे विकार आहे, पित्त वाढवणाऱ्या गोष्टी आहे आणि हार्टचा प्रॉब्लेम. मेन म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम आहे. हार्टचा प्रॉब्लेम का सांगितला? हार्टचा का सांगितला? मघा नक्षत्र. बरोबर. रवी मघा नक्षत्रात आहे आणि तो चंद्राच्या चतुर्थात आहे. इथे कृतिका केंद्र मघा झालंय. कृतिका केंद्र मघा हा प्रॉब्लेम देणार. आणि त्याच्याबरोबर आश्लेषा नक्षत्र बसलं इथे कर्क राशीमध्ये. वडील गेले म्हणून ज्येष्ठा पण आहे. हा,
ज्येष्ठामध्ये opposite कृतिका पण आहे. कृतिका केंद्र आणि कृतिका ऑपोजिट ज्येष्ठ आहे. हो. तर ते धनस्थानातून आणि अष्टमातून झालेलं आहे आणि चंद्रकुंडलीच्या सप्तमातनं झालेलं आहे ज्येष्ठ आणि कृतिका. हो. मग इथे शनीची दृष्टी चतुर्थावर आहे, कर्कराज दूषित आहे आणि सिंहराज दूषित आहे. तर हार्टचा इश्यू येणार इथे रवी मगामध्ये आहे म्हणून, बरोबर. कारण चंद्राच्या चतुर्थात मगा पडलाय. मॅडम मला पाठीच्या मणक्याचा पण त्रास होणार पाठीच्या मॅडम. मणक्याला रवी बघायचा आणि सिंहराज तो बघायची. ते आणि पण मग पंचम नक्षत्रातला पण तो पण त्रास आहे की? नाही, पण पंचमावर कोणाची दृष्टी आहे का? त्याच्याबरोबर पंचम स्थान पाठीचा कणा बिघडलं पाहिजे ना. नुसतं सिंह राशीत रवी हा चंद्राच्या चतुर्थात आहे म्हणून आपण 8चा सांगितला सिंह राशीचा, पण पंचम बिघडलाय का? पंचमावर कोणाची दृष्टी नाहीये. शनीची दृष्टी चतुर्थावर आहे. रवीची आहे ना मॅडम? रवीची दृष्टी अशी एवढी वाईट नाही जाणार. शनी, चंद्र, मंगळ, रवी बिघडला असेल तर मग पाठीच्या कण्याचा त्रास होतो. ज्येष्ठ आणि कृतिकामुळे काय त्रास होईल? ज्येष्ठ आणि कृतिकामुळे काय ज्येष्ठ त्रास आणि होईल? कृतिका हा सप्तमातनं आणि झालेला आहे. तर इथे ज्येष्ठ नक्षत्र हे कुटुंबात पडलेले आहे, तर कुटुंबाचे प्रॉब्लेम्स त्यांना होते बरेच. गरिबी होती खूप आधी. मॅडम इंट्युशन पॉवर असेल का यांची? आहे. अष्टमा असतात. शुक्र नेपच्यून युती आहे, लग्नी शुक्र नेपच्यूनच्या युती. स्वप्न मोठी होती. स्वप्न जी बघितली ती लॉंग टर्मची बघितली. कन्या रास जी आहे ती लॉंग टर्मचा विचार करते. कन्या रास बुधाची रास आहे ती. बुधाच्या राशीत बसलेला शुक्र आहे हा. तर लॉंग टर्मचा विचार जास्त करणार कन्या रास. तर लग्न करताना पण हे लोक लॉंग टर्मचा विचार करतात आणि जिथे फायदा असेल तिथे लग्न करतात. आधी लग्न करायलाच मुळात घाबरतात, म्हणून कन्येचा शुक्र विवाह उशिरा करतो. कारण इथे चिकित्सक रास आहे, खूप विचार करून डिसिजन घेतात, द्विधा मनस्थिती असते. तर इथे शुक्र नेपच्यून युती लॉंग टर्मचा व्यवसाय हे इंट्युशन पॉवर चांगली. मॅडम कन्येचा शुक्र असेल म्हणजे कुठेही किंवा तर विवाहाचा म्हणजे काही प्रॉब्लेम्स असू शकतात का? कारण निश्चित कन्येचा असतो. शुक्र निचेचा तो काही ना काही कमी फळ देणार. म्हणजे एकतर नवरा लांब असेल किंवा इथे बायको असेल हे फळ देऊ शकतो, किंवा ऐन वेळेला काही ना काही बायकोचे आजार असतात बरेचसे, ते प्रॉब्लेम देतो. म्हणजे सुख द्यायला थोडं कमी हे करेल. म्हणजे भावनिक कोरडेपणा जास्त असतो ना मॅडम, म्हणजे भावनिक अटॅच नसतात कोरडेपणा जास्त. भावनिक कोरडेपणा तर आहेच, कारण ती कन्या रास आहे. कन्या ही काही भावनिक रास नाहीये, ही सेल्फिश रास आहे, पृथ्वी तत्वाची आहे. त्याच्यावरती शुक्राचा ओलाव आहे, त्याच्यामुळे भावनिक कोरडेपणा आहे सगळा हा. मंगळ पण भावनिक कोरडेपणा देईल, पण तिथे फायद्याचं बघणार तो जास्त. किती गेन मिळेल त्याच्यावरती विचार करणार. इथे राहू बरोबर चंद्र, इथे मानसिक ताण, अस्थिरता येईल, मेंदूवर जास्त ताण निर्माण करणारा योग आहे. म्हणजे उच्चच्या चंद्राबरोबर आहे, त्याच्यामुळे व्यक्ती हुशार आहे, पण चंद्राच्या मानसिक स्थितीला मानसिक शक्तीला हर्षलाची झंझावती शक्तीची जोड आहे, त्याच्यामुळे ती फायदेशीर ठरते. म्हणजे तिथे मग काय आलं, मग अभ्यासूपणा, चौकसपणा. हर्षल चौकसपणा जास्त देतो, चंद्र हर्षल चौकस बुद्धी असते. मग चौकस ज्ञान ग्रहण करण्यात घाई असते एकदम त्यांना. मग आकलन शक्ती पण जास्त असते. मॅडम व्यसन असेल? नाही नाही नाही, व्यसन बघा ना, म्हणजे वृषभ राशीमध्ये राहू आणि चंद्र आहे. नाही हो, षष्ठ स्थान व्यसनाच आहे. गुरु इथे लग्नी आहे, व्यसन नसणार नाही. मॅडम भावारंभी शनी येतो, तर त्यामुळे काय भावारंभी शनी आहे, म्हणजे दशम भावारंभी आला आणि तो पुष्य नक्षत्रात आला, तर इथे वडिलांसाठी त्रासदायक झाला. कर्केचा शनी येतो, वडिलांसाठी त्रासदायक झाला तो. ओके.
हर्षल म्हणजे मॅडम शोध, हर्षल म्हणजे रिसर्च. मॅडम हा सप्तमेश आणि अष्टमेश म्हणजे मंगळ आणि सप्तमेश आणि शुक्र अष्टमेश, मंगळ आणि हा शुक्र एकत्र आहे. हा हा तो पण व्ययच आहे तर हा पण तो वैवाहिक जीवनासाठी म्हणजे कसं आपण त्याचं कॅल्क्युलेशन करणार? वैवाहिक जीवन यांचं बाहेरच होते ना, परदेशात जास्त. ओके मग तेवढं वैवाहिक सौख्य जेव्हा कंपनी एखादी तयार करतो तेव्हा मॅरिड लाईफ कमीच होतं ना ते. ओके जरा घरात, कारण ह्या शनीची दृष्टी पण सप्तमावर आहे, हो ती पण त्याच्या शत्रू राशीवर आहे. इथे चंद्राच्या सप्तमात ज्येष्ठ आहे, इथे जो शुक्र आहे, जो मंगळ आहे तो कन्येचा आहे. हो म्हणजे मॅरिड लाईफला थोडा प्रॉब्लेमच आहे, हो. शनीच्या दृष्टीत आहे. फक्त गुरुची दृष्टी लग्नावर सप्तमावर आहे. ओके मॅडम. मॅडम, हे बघा चंद्र आता वृषभ राशीमध्ये उच्चीचा आहे आणि तो आपल्या नीच राशीला पाहतोय सप्तम दृष्टीने. तर याचा अर्थ कसा लावता येईल आपल्याला? असं चंद्राची दृष्टी एवढी नका बघू, नीच राशीला बघतो तरी पण बघितलं तरी, चंद्र जर बघत असेल नीच राशीला त्याच्या, तरी पण बोलताना तो 10 वेळा म्हणजे बोलताना कठोर असणार, कारण तो वृश्चिकेला बघतोय, नीच राशीला बघतोय. मग असं पण सांगू शकता तुम्ही की चंद्राच्या सप्तमात केतू आहे ना, तर युट्रसचा तिचा प्रॉब्लेम असेल, ज्येष्ठामध्ये आहे तर. बरोबर आहे. सिमिलरली शुक्र त्याच्या नीचेला पाहतोय, नीच राशीला. हा कुठल्या शुक्र कोणाला बघतोय? 6व्या भाग राशीला बघतोय, उच्च राशीला बघतोय. हो हो, उच्च राशीला, बरोबर. तो चांगला आहे. मॅडम युटेरसचा प्रॉब्लेम आईच्या बाबतीत बोललात का तुम्ही? नाही नाही, बायकोच्या बाबतीत. चंद्राच्या सप्तमात. चंद्राच्या सप्तमात. चंद्राच्या सप्तमात वृश्चिक ज्येष्ठ आहे ना, म्हणजे केतू बायकोचा ज्येष्ठामध्ये, म्हणजे चंद्राच्या सप्तमात ज्येष्ठा पडलाय ना, तर मग युट्रसचा प्रॉब्लेम निघणार. आणि ज्येष्ठ नक्षत्र जिथे बघितलंय तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम केसेसमध्ये तिथे पाईल्सचा जो त्रास आहे ना तो प्रामुख्याने पाईल्सला ना वृश्चिक राशी खराब पाहिजे, बरोबर आहे. स्टोन पण होतो, पाईल्स पण होतो, पण त्याच्याबरोबर अष्टम स्थान पण पूर्ण खराब पाहिजे. अष्टमात केतू असेल ना तर फिशरी होते. मंगळ केतू असं असेल ना तर सर्जरी करावी लागते, फिशरी होते, फिशरी. इथे मला तेच वाटलं मग की कृतिका नाही, इथे केतू वृश्चिकेचा आहे, बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर अष्टम स्थान पूर्ण खराब व्हायला होतं. अष्टमात चंद्र राहू कृतिका. चंद्र राहू कृतिका हा डोळ्याचा प्रॉब्लेम देणार. कृतिका डोळ्याचा प्रॉब्लेम देतो, कारण इथे शुक्र मंगळ युती आहे, इथे केतू आहे धना, म्हणजे इथे डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. ओके. इथे मघा केंद्र ज्येष्ठा पण झालेले आहे आणि कृतिका ऑपोजिट ज्येष्ठ आहे. म्हणजे मग पित्त उष्णता वाढवणाऱ्या गोष्टी पण आहेत उष्णता आहे. ती म्हणून वाढवणार. वाटत. हो, इथे कधीतरी फूड पॉइझनिंग होईल. चंद्र हा फूडचा कारक आहे ना, तर फूड पॉइझनिंग पण बाहेरचं खाऊन फूड पॉइझनिंग होतं ते होईल आणि पोटाचे त्रास होणार. बरोबर. इथे डायबिटीज देईल गुरु तुळेचा. मॅडम, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होईल हे पुन्हा एकदा सांगतील का? हार्टचा प्रॉब्लेम रवी मघामध्ये आहे ना, तो चंद्रकुंडलीकडून बघा कितवा आहे. पटापट दोस्त आलं पाहिजे. तुम्ही असं मोजत एवढी मास्टरी पाहिजे ना की एकाच कुंडलीमध्ये फटाफट गरागरा डोळे फिरले पाहिजे. इथे मोजता आलं नाही पाहिजे. एकदा म्हणजे कुंडली हातात आली की कुठे प्रॉब्लेम आला हे समोरच्याने सांगायच्या आधी आपण सांगायला पाहिजे. समोरचा कधी सांगतच नाही काय प्रॉब्लेम, तो डेट देऊन मोकळा होतो. आपण शोधायचंय की प्रॉब्लेम ऍक्च्युअल कुठे आहे, कशासाठी कुंडली आली हे आपण शोधायचं. नोकरीसाठी आली आहे की कशासाठी आली आहे. तुम्ही दिलेल्या सूत्रांनी पण खूप फायदा होतो त्या, की पटापट ते सांगायच्या आधी सगळं सांगू शकतो आपण. सांगू शकतो. हो. इथे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये विदेशी भाषेचं लँग्वेज हे केतू देईल ना, इथे विदेशी भाषेमध्ये डोळ्यामध्ये डिफेक्ट देईल, दातामध्ये प्रॉब्लेम देईल.
विदेशी भाषेचा काय केतू आहे, किंवा असं पण होईल केतू ज्येष्ठामध्ये आहे, मघाच्या केंद्रात आहे, तर तोंडामध्ये छाले पडणं, हीट तयार होणं, तोंड येणं, पोड येणं, मॅक्सिमम ग्रह जे आहेत ते केंद्राला सोडून आहेत बघा. म्हणजे 1, 4, 7, 10 च्या शिवाय बाकीचे ग्रह बसलेले आहेत. 10th हाऊसला फक्त शनी आणि बुध आहे समजा. मग तर त्याच्यावर अख्खा राजयोग झाला ना. हा इकडं पण चांगलं आहे, स्थानबली आहे, हो रवी मग चांगला आहे, इतर लोक चंद्र चांगलं आहे, इतर लोक रवी सारखे ग्रह चांगले झाले, बुध शनी चांगला झालाय, गुरु चांगला आहे. हो हा, मग कुठे वाईट झालं? इतर लोक फायदा घेतील असं काही आहे का? म्हणजे केंद्रस्थान रिकामे असले थोडे की मग नाही 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 नाही, असं नाही आहे. फायदा घे, मुळात असं असं बघा तुम्ही, याची सायकोलॉजी काय आहे, हा कोणाला फायदा घेऊ देईल काय? विचार करा, का नाही देणार फायदा करायला? सांगा. पृथ्वी तत्व लोडेड आहे. हा, पृथ्वी तत्व लोडेड आहे. हा, लग्नेशच पृथ्वी तत्वात आहे ना. आणि कन्येचा आणि तो शुक्र जास्त विचार करणारा आहे, तो कोणाला कन्येचा फायदा शुक्र देणं. व्यवहारी असतात ना. हा, हा, तो कोणाला कन्येचा शुक्र फायदा व्यवहारी असतात ना लोक. 10 वेळा विचार करेल हा, की फायदा काढून घेण्यासाठी कोणी याचा फायदा घेऊ शकणार नाही. स्वतःचा फायदा झाल्यावर दुसऱ्यांचा विचार करतील असे हो, असतात. बरोबर. मॅडम सुधा मूर्तींची डेट आहे माझ्याकडे. हा, सुधा मूर्तींची माझ्याकडे नाही आहे डेट, पण सांगू का? ही कन्या राशीमध्ये चांगली आहे ही युती शुक्र मंगळाची. सुधा मूर्तींची देऊन ठेवा, पुढच्या वेळेला मी घेईन. आता आपली दुसरी कुंडली घेऊया काय? मॅडम, सप्तविशांश कुंडलीमधून म्हणजे D27 मधनं आपण स्वभाव जास्त डीप मध्ये बघू शकतो का? सप्तमांश कुंडलीमध्ये सप्तमांश आपण सप्तविशांश. संततीसाठी बघतो ना. त्रिशांश कुंडली तुम्ही बघा, त्याच्या आरोग्यासाठी किंवा त्यांचा स्वभाव, स्त्रियांसाठी, ते सगळं त्रिशांश कुंडली चांगली आहे. ओके. सप्तमांश ही संततीसाठी बघतो. सप्तविशांश म्हणते मॅडम. सप्तविशांश हा, D27. D27. अक्षवेधांश पण चांगली आहे. ओके. पण हे सगळं आहे ना, खूप तुम्ही सगळ्या कुंडल्या बघत बसलात ना, तर खूप कन्फ्यूज होणार तुम्ही. ओके. तुम्हाला या कुंडलीवरनं नवमांश आणि चंद्र कुंडली ह्याच्यावरच सगळं सांगता आलं पाहिजे. जर तुम्ही अष्टक वर्ग बघाल, तुम्ही आणखी कुंडल्या बघत बसाल, तर तिथे गोंधळ होऊन जाणार तुमचा. मग तुम्हाला डिसिजन घेता येणार नाही. एकतर मी सांगितलं पूर्णपणे नक्षत्रांनी कुंडली बघा. नक्षत्र इथे बाजूला लिहा आणि नक्षत्रांनी सरळ कुंडली बघा. ज्या नक्षत्रावर जेव्हा गोचर लागतं त्या वेळेला प्रॉब्लेम येणार. बस. हो मॅडम. सोळा 1:81 6 वाजता सकाळी. मॅडम तारीख परत सांगा. 16/1/81. सहा वाजून सकाळी. पारणे. काय सांगितलं मॅडम? गाव? हा, सिटी कुठली सांगितली? पारनेर टाका. धनु लग्न आहे, सिंह नवमांश. आषाढाच्या पहिल्याच्या दिवशी. इथे लिहून घ्या, चंद्र कृतिकामध्ये आहे आणि कृतिकामध्ये चंद्र असताना सगळे चंद्राच्या नक्षत्रात आहेत. श्रवण, बुध श्रवण, गुरु हस्त, शनी हस्त, केतू श्रवण आणि आश्लेषा कर्क. म्हणजे कर्क रास खराब, चंद्र खराब.
हा, सगळे चंद्र आणि मूळ नक्षत्रामध्ये मूळचं चतुर्थ चरण शुक्र आहे. कृतिकेत चंद्र असताना सगळ्या दशेला, चंद्राच्या दशेला ही कृतिका नक्षत्र ऑपरेट होणार. ज्येष्ठा 4 मध्ये नेपच्यून आहे. अनुराधा 4 मध्ये मांदी आहे. अनुराधा 4 हे आरोग्यासाठी त्रासदायक आहे. आता मला सांगा, धनु लग्न आहे, हा शुक्र मूळ चतुर्थ चरणात आहे. मंगळ बुध केतू रवी आहे इथे धनस्थानामध्ये. चंद्र आहे तो कृतिकामध्ये आहे. राहू आश्लेषामध्ये इथे अष्टमात आहे. गुरु शनी युती दशमात आहे. गुरु शनी आणि नेपच्यून मांदी हर्षल ही व्ययस्थानामध्ये. बुध आणि शनीचा परिवर्तन योग आहे. लग्न धनु आहे आणि रास वृषभ आहे. सिंह नवमाश आहे. लग्नावर कोणाची दृष्टी नाही. शुक्र जो आहे तो मूळ चतुर्थ चरणात आहे, लग्नात आहे. शुक्र कोण आहे तर शुक्र हा षष्ठेश आहे आणि तो मूळ चतुर्थ चरणात आहे. आणि षष्ठाचं षष्ठ म्हणजे नाशकेश, तो पण शुक्र लग्नात मूळ चतुर्थ चरण मध्ये. इथे शुक्र जो आहे तो अग्नितत्वाच्या राशीत आहे, चांगला नाहीये. जी वृश्चिक रास जलतत्व आहे आणि जलराशीपासून अग्निराशी येते. मग त्या ग्रहाला असं वाटतं की आपल्याला इथून पास होताना इथून इकडे आला की भट्टीत टाकल्यासारखं वाटतं. मूळ लग्न असेल तरी लग्नी टक्कल असतं. राशी अधिपती जो आहे शुक्राचा, तो राशी अधिपती शुक्र मूळ नक्षत्रात आणि चंद्र कृतिका. चंद्र कृतिका ऑपोजिट मांदी अनुराधा 4 मध्ये. नेपच्यून हर्षल 12व्या स्थानात. नेपच्यून जो आहे तो ज्येष्ठा 4 मध्ये. ज्येष्ठा 4 आणि मूळ हे थोडं संधीमध्ये. 12वं स्थान दूषित आहे. आता गती बघा. स्तंभी, गुरु स्तंभी आहे आणि शनी पण. गुरुची गती कमी आहे जरा, म्हणजे हा. 15 दिवस आधी हे झालं. शनी स्तंभी आहे. हो, पूर्णतः स्तंभी. शनी कन्येत आहे. आता वक्री कधी झालाय, मार्गी कधी झालाय सांगा. शनीची दृष्टी व्ययस्थानावर आहे. आता हा वक्री झालाय का मार्गी सांगा ना. अरे 6 मध्ये +7 करा. जून मध्ये मार्गी होणार ना. महिना कुठलाही जन्माचा, जानेवारी आहे ना. हो. हा, मग 6 मध्ये 7 प्लस केले तर किती होतात? 13. 13 बाळा कधी गेले. झाला तो वक्री? जानेवारी मध्ये. जानेवारी मध्ये वक्री झाला, बरोबर. आता हा किती अंशाचा आहे? 16. तर मग 19 तारखेला वक्री झाला. आणि मार्गी कधी होणार? जून मध्ये. जून मध्ये. आता हा जर 16 अंशावरती वक्री झालेला आहे तर पाठी किती अंश जाणार तो? 7. म्हणजे किती? 16 मधून 7 गेले, किती राहिले? 9. हा, म्हणजे मार्गी किती तारखेला होणार? आता आपण वक्रीची तारीख काढली, आता मार्गीची कशी काढायची? 16 मधून 7 गेले, 7 अंश तो पाठी जाणार, तर 9 अंश राहिले. तर 9 अंशाला तर मार्गी किती तारखेला होईल? 9 मध्ये पाठीमागे जा, वक्रीला पुढे जायची तारीख आणि मार्गीला पाठीमागे जायची. तर पाठीमागे गेलं तर 6 तारखेला. 6 तारखेला 9 अंशाचा शनी आहे. वक्री मार्गीला तो 9 अंशापर्यंत जाणार आहे शनी, आणि 9 अंशावर तो मार्गी होणार आहे. तर मार्गी किती तारखेला होईल? 6 जूनला होईल. हे आपण इथे बघून सांगू शकतो, काही बघायची गरज नाहीये. हे समजलं काय तुम्हाला?
हो मॅडम. शनी कोण आहे? धनेश आहे. शनी स्तंभी आहे. आता मला सांगा काय आजार आहे? कॅन्सर आहे का? कॅन्सर आहे. गुरु शनी युती आहे. आणि नवमोश कुंडली पण बघा. नवमोश कुंडलीमध्ये मंगळ गुरु केतू युती आहे. हा कॅन्सरला पूरक आहे. हो. चंद्र पण तिथे बिघडलाय. नवमोश कुंडलीमध्ये चंद्र शनीच्या दृष्टीत. चंद्र आहे कृतिका मधला. आता सांगा याला आजार काय आहे? एकदम सोपं आहे. एकदम. ब्रेस्ट कॅन्सर आहे. ब्रेस्ट कॅन्सर तुम्ही बोलला. चतुर्थ स्थान खराब आहे का? गुरु स्लो झालाय, शनीची मी दृष्टी काय आहे. म्हटलं? मी काय सांगते? तुम्ही नक्षत्र बघितली काय? नक्षत्रांनी सांगा. षष्ठ स्थान बिघड. चंद्राकडून बघितलं तर सप्तम स्थान खराब होत आहे. हा, अनुराधा 4 आहे. रेक्टम मग का? रेक्टमचा का? हा, रेक्टमचा? हा, काय? रेक्टमचा कॅन्सर असतो ना? नाभिखालचे पार्टशी रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे ते गुदद्वाराचा कॅन्सर किंवा किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत? हा, सांगा ना. असू दे, काही सांगा. काही जे वाटतं ते सांगा. पण नीट बघा. नीट बघा. भगंदर असेल का? भगंदर. भगंदर. तुला युट्रेसचा प्रॉब्लेम असेल. युट्रसचा. मॅडम किडनीशी रिलेटेड. किडनीचा. चंद्र कृत्तिकेमध्ये षष्ठात आहे. कॅन्सरच्या गाठी झाली असतील. गळ्याचा अथरोट वगैरेचा असेल का? आता मी 5च्याच लेक्चरला सांगितलं चंद्रकृतिकेत काय करतो. हा, डोळ्याचा त्याच्या मागच्याच लेक्चरला सांगितलं. डोळ्यांचे आजार. मग मूळ नक्षत्र काय करतं? डोळ्यांचे. हा, मग चंद्र आणि शुक्र आणि साधं नक्षत्र बघायचं आहे. जर वृषभ रास खराब आहे, धनस्थान खराब आहे, व्ययस्थान खराब आहे आणि चंद्र मूळ कृतिका मधला आहे, शुक्र डोळ्याचा कारक मूळ नक्षत्रामधला आहे. हे 2 डोळ्यांचे कारक ग्रह आहेत, शुक्र आणि चंद्र. आणि धनस्थान खराब आहे. राशीमध्ये रास खराब, वृषभ खराब, स्थान खराब, द्वितीय स्थान खराब, चंद्र कृतिका आणि शुक्र मूळ नक्षत्रांनीच बघा. चंद्र कृतिका डोळ्याचा प्रॉब्लेम देतो, शुक्र मूळ डोळ्याचा प्रॉब्लेम देतो. शुक्र चांगला नाहीये आणि डोळ्याचं स्थान खराब आहे. रवी बघा डोळ्याचा कारक आहे, तो केतूच्या युतीत आहे. आणि बुध केतू पण युती आहे, जो चंद्रकुंडलीचा धनेश आहे. मॅडम, आवाज कमी येतोय तुमचा. कमी येतो काय? नाही, बरोबर येतोय. बरोबर येतो. नाही, बरोबर. आवाज खणखणीत आहे. आता बघा चंद्राचा धनस्थान बघा. जर इथून वाटतंय तुम्हाला तर चंद्राचं धन बघा. चंद्राचा धनेश कोण आहे? बुध. तो केतुयुक्त आहे. रवी कोण आहे? डोळ्याचा कारक. तो केतुयुक्त आहे. मांदी, नेपच्यून, हर्षल इथे ज्येष्ठाचार पडले. 2 डोळ्याची स्थानं खराब आहेत. आणि चंद्र वृषभ रास खराब आहे नक्षत्रांनी. तर इथे डोळ्याचा म्हणजे रेअर आहे. हा, हे चंद्रकृतिका नक्षत्रात वृषभेतून आपण डोळे बघतो. कृतिका नक्षत्रात रेटिना फाटणं, मूळ नक्षत्र ट्युमर झाला. मूळ नक्षत्रामुळे ट्युमर झाला. कुठे झाला? तर डोळ्यावरती झाला. आणि हा रेअर आहे. रेटिना पण फाटलाय. 12वं स्थान दूषित. 2 स्थानं जी आहे ती दूषित आहे. डोळ्यांची स्थानं. रवी, केतू, मंगळ, बुध. म्हणजे ऑप्टिक जी आहे, बुध केतूमुळे काय झालं? नर्व्स जी आहे, नर्व्स, कारण बुध हा मंगळाने दूषित झालेला आहे. ती नर्व्ह सिस्टीम जी आहे, नर्व्सची सर्जरी झाली आहे. डोळ्यामध्ये ट्युमर होता. नर्व्सचा प्रॉब्लेम झाला इथे बुधामुळे. आता ही गुरु आणि शनीची बघा काय काय आहे. गुरु आणि शनी बघा, हे केव्हा होतं असं? गुरु आणि शनीची डिग्री बघा.
सेम अंशात आहे. डॉट युतीमध्ये आहेत का? हा, डॉट युती. डॉट युतीमध्ये आहे की नाही? हे गुरु आणि शनी डॉट युतीमध्ये नसावे. कुठलीही ग्रह डॉट युतीमध्ये 100% तुम्हाला प्रॉब्लेम देणार. तर हा गुरु आणि शनी डॉट युतीमध्ये कन्या राशीत आहे. कन्या राशी बरोबर मकर रास पण खराब झालेली आहे. लग्नेशच गुरु शनीच्या डॉट युतीत आहे. आणि पृथ्वी तत्व इथे दूषित झालेलं आहे दोन्हीकडे. पृथ्वी तत्व दूषित झालं तर काय होतं? दशम स्थान दूषित आहे आणि मकर रास दूषित आहे. तर सांगा काय झालं असेल? फायनान्स आणि बिझनेस खराब. आणि शनीची दृष्टी व्यय स्थानावर आहे. चंद्रकुंडलीकडून बघा 7, 8, 9 आणि 10. चंद्रकुंडलीचा दशमेश शनी हा स्तंभी आहे. बघा, हे दशम स्थान खराब आहे, दशमेश बुध केतू युक्त आहे, मकर रास खराब आहे, चंद्रकुंडलीचा दशमेश शनी स्तंभी आहे. आता सांगा काय झालं असेल? नवमोश कुंडलीत पण दशमेश तत्व शुक्र दूषित हा आहे. मूळ नक्षत्र. ते पण दूषित. व्यवसाय बंद पडला का मॅडम? आजार सांगा. परत दुसरा, जसं डोळ्याचं सांगितलं ना आपण, गुडघ्याचा काय? हा, गुडघ्याचा प्रॉब्लेम. बरोबर. गुडघ्यामध्ये पण ट्युमर झाला. जसा डोळ्याला ट्युमर झाला तसा गुडघ्याला पण ट्युमर झाला. कारण हा गुरु जो आहे तो ट्युमर देणार आहे, गुरु शनी. कारण लग्नेशच बिघडलेला आहे. गुरु शनी बघा, दशम स्थान खराब, मकर रास खराब आणि चंद्राचं दशम शनी स्तंभी आहे. आणि पृथ्वी तत्व खराब. पृथ्वी तत्व खराब झालं की गुडघ्याचे प्रॉब्लेम येतात. अष्टमात राहू आश्लेषामध्ये, इथे रवी केतू, बुध केतू या युती आहेत. गुरु शनी, मंगळ केतू या सगळ्या डॉट युती आहेत. गुरु शनी कॅन्सरला पूरक आहे. तसंच गुरु नवमोशामध्ये तांदूळ वाटून टाकले पाहिजे होते. हा, लक्षात नवमोशामध्ये गुरु हा शनी मंगळाच्या युतीत आहे. षष्टेश जो शुक्र आहे तो मूळ नक्षत्रात आहे. मूळ नक्षत्र, मूळचं चतुर्थ चरण जास्त वाईट आहे. हे कॅन्सरला पूरक आहे, मूळचं चतुर्थ चरण. आणि ज्येष्ठाचार हे संधीमध्ये आहे. तर नवमोशामध्ये गुरुकेतू, माईक बंद करा, कोणाचं चालू आहे? नवमोशामध्ये गुरुकेतू युती, मास वाढणं, म्हणजे पेशी ज्या आहेत, मंगळाबरोबर पण आहे ना तो, तर अननेसेसरी नको ते मास वाढणं किंवा पेशी वाढणं. आता राहू जो आहे तो आश्लेषा वध ताऱ्यामध्ये आहे. आश्लेषा नक्षत्र काय करेल? विष पसरवेल. हा, शरीरामध्ये विष पसरवणं. हे विषाचं नक्षत्र आहे, सर्पाचं नक्षत्र आहे. तर शरीरामध्ये विष पसरवणं हे आश्लेषाचं काम आहे, जो राहू आहे अष्टमामध्ये. आणि 6, 8, 12 स्थान दूषित आहे. चंद्रकृतिक आहे. षष्ठ स्थान, अष्टम बघा, तिन्ही याच्यामध्ये गंड नक्षत्र आहेत. कृतिका, आश्लेषा आणि ज्येष्ठा. 6, 8, 12 स्थान नक्षत्रांनी पूर्ण दूषित आहे. चंद्र खराब, रवी खराब, लग्नेश खराब, आयुर्दाय कमी. दोन 2015ला पण डोळ्याची सर्जरी झाली. 2015ला वृश्चिकेमध्ये शनी होता. आणि 2015ला दशा बघा कुठली होती. राहू मध्ये रवी. राहू मध्ये 2015ला राहू मध्ये चंद्र असो. हा, नंतर चंद्र पण आलेला राहू मध्ये. राहू अष्टमात आहे. राहूची दशा आश्लेषाची खराब जाणार. आता राहू मध्ये जेव्हा चंद्र आला 2015ला, इथे चंद्र बिघडलेला आहे ना कृतिका, तर इथे सर्जरी झाली.
तर दशम स्थान दूषित असल्यामुळे वडील नाहीये आणि चंद्राचा दशमेश शनी स्तंभी आहे. गुरु शनी युतीमुळे वडील नाही आणि दशमेश जो आहे तो बुध केतू युक्त, रवी केतू युक्त. रवी जो आहे तो मकर राशीचा आहे, तर त्याच्यामुळे वडील नाही. आता ही नोकरी नाही करत, शिक्षण पण झालेलं नाही, कारण पंचमेश मंगळ केतू युक्त आहे आणि शिक्षणाचा कारग्रह गुरु हा शनीच्या डॉट युतीत आहे. त्याच्यामुळे शिक्षण झालेलं नाही, नोकरी नाही आहे. आणि शनी जेव्हा इथे होता, दृष्टी इथे होती, जेव्हा राहूमध्ये चंद्राची अंतर्दशा होती, राहूमध्ये चंद्र हा ऑपरेट झाला, अष्टम स्थान ऑपरेट झालं आणि चंद्र अष्टमेश होऊन तो चंद्र कृतिका नक्षत्रात आहे आणि राहू आश्लेषामध्ये. तर इथे मानसिक स्थिती पण खराब होणार, कर्करास खराब आहे म्हणून. गुरु चतुर्थेश जे स्थान, जी रास खराब झाले त्या स्थानाकडे जाऊन बघायचं, ते स्थान पण खराब झालंय का. तर दोन्ही स्थानं जर खराब असतील, वृषभ आणि द्वितीय, तर मग इथे दोन्हीकडे आणि मग चंद्रकुंडलीकडून पण बघायचं. चंद्रकुंडलीचा जो धनेश आहे तो बुध केतू युक्त, व्ययश आहे तो मंगळ केतू युक्त. म्हणजे चंद्रकुंडलीचं धन आणि व्यय पण खराब आहे. चंद्रकुंडलीचा दशमेश जो आहे तो शनी स्तंभी आहे आणि हा जो शुक्र आहे जो डोळ्याचा, तो बरोबर नवमोश कुंडलीमध्ये व्ययस्थानामध्ये आला आणि तो मूळ चतुर्थ चरणात आहे. जर तुम्हाला डाऊट असेल तर नवमोश कुंडली बघायची, नवमोश कुंडलीमध्ये पण खराब आहे का. तर इथे शुक्रच मूळ चार्ट मध्ये, तर इथे शुक्र बिघडलेला आहे, शनीच्या दृष्टीत पण आहे. हा मकर नवमोश आहे रवी, त्याच्यामुळे मंगळाच्या दृष्टीत आहे, त्याच्यामुळे वडील नाही. मॅडम सेकंड हाऊस बिघडल्यामुळे दातांचे किंवा हिरड्यांचे वगैरे असं पण होऊ शकतो. ते पण होईल, पण त्याच्यासाठी मग कारग्रह कुठला. प्रत्येकाचे कारग्रह असतात की नाही. जर तुम्हाला दाताचं बघायचं आहे तर कारग्रह दाताचा कोण आहे. शनी मॅडम आहे ना, शनी आहे. मग शनीकडे जायचं. डोळ्याचं असेल तर चंद्र, रवी, शुक्र हे डोळ्याचे. मग मूळ नक्षत्र कृतिका हे डोळ्यांचे. शनी पायाचा कारक आहे, पाय बघायचे आहेत शनीकडे जा. हाडांचे बघायचे आहेत रवी शनी, हाडांची दुखणी असतील रवी शनी. वात पडलाय तर शनी. कॅल्शियम कमी झालाय तर धनुचा केतू, कॅल्शियम कमी करतो, हाड झिजवतो. सायटिका होणं धनुकडे आलं. मेंदू आला बुधाकडे, बुधाकडे भरपूर काही आहे. बुधाकडे पूर्ण अख्खं जे जाळं पसरलंय आपल्या शरीरामध्ये नसांचं, ते सगळं बुधाकडे आहे. म्हणजे टेलिकम्युनिकेशन, सगळं जे काय कम्युनिकेशन आहे किंवा संपूर्ण जाळं जे शरीरामधलं पसरलंय ते बुध. म्हणजे एक जरी नस दबली बुधाची किंवा बुधस्तंभी असेल, केतुयुक्त असेल, ज्येष्ठाचार मध्ये असेल किंवा काही असेल, तर तिथे मेंदूचे प्रॉब्लेम्स येणार, नर्व्सचे प्रॉब्लेम येणार, ऑटिस्टिक मुलं होणार. मग ते सगळं बुधाकडे जायचं. बुध म्हणजे स्किनचा प्रॉब्लेम मकर राशीत असेल, आता इथे मकर राशीत बुध केतू, ते सांगू शकतो स्किनचा पण प्रॉब्लेम होईल. आश्लेषा पण स्किनचा प्रॉब्लेम देईल. मॅडम त्रिकोणामध्ये सुद्धा बुध केतू युती असेल तरी सुद्धा स्किनचा इश्यू किंवा मग तो कुठल्या राशीत आहे, बिघडलाय किती, नक्षत्राने बिघडलाय का, डॉट कंजंक्शन मध्ये आहे का. मग बुध केतू युती बोलायला तुमच्या बुद्धीला पडदा पडतो, बोलायला येतं सगळं, पण इंटरव्ह्यू मध्ये वगैरे कमी पडतो तो. म्हणजे बोलताना अडखळणार, आठवणार नाही. बुध राहू पण. येस मॅडम. असं सगळं बुधाचं काम सगळ्यात मोठं आहे. एवढं सगळं आहे, पण त्याला जर सोडलात पूर्ण कुंडलीमध्ये बघायचं तर पूर्ण फसलात.
हा फसवा ग्रह आहे बुध. मॅडम बुध आणि जर षष्ठाचा कृतिकेत कारक असेल आहे. तर कसं? रोगाचा कारक सगळ्यात बुध आहे. काय म्हणाला? बुध मग याच्यामध्ये कृतिकेमध्ये आपल्याला असेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो? हा बुध कृतिकेमध्ये असेल तर काय प्रॉब्लेम येऊ बुध शकतो? कृतिकेमध्ये मेंदूचा प्रॉब्लेम करेल. मामाच्या मेंदूला विचारायचं मामाचा काय प्रॉब्लेम झाला होता का बुध कृतिकेमध्ये. मग वृषभेमध्ये सामान्यतः तर घशाचा प्रॉब्लेम पण येईल. मग त्यासाठी वृषभ राशीकडे पण जायचं. हा, बोला. वृषभेतच आहे. वृषभेतच आहे तर घशाचा प्रॉब्लेम येणार. मग तंबाखू वगैरे खातात काय? नाही नाही. मला माझाच आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. मग तो घशासाठी सांभाळायचं. सारखा खोकला होतो मला हा मग म्हणजे बरोबर आहे. मग खोकला का होतो? आता त्याच्यावर दृष्टी आली शनीची म्हणून खोकला होतोय. हा मग तो लंग्ससाठी बुध म्हणजे लंग्सला प्रॉब्लेम करेल. ओके. हा मग तृतीय स्थानात ग्रह आहे का ते पण बघा. मिथुन राशीत ग्रह आहे का बघा. मिथुन रास बिघडली आहे का बघा. कारण बुध बिघडला की मिथुन राशीकडे जायचं. हा तृतीय स्थानाकडे जायचं. मग ते खोकला येणं बरोबर नाही. हा कारण कृतिकेतला येतो. मग तो शनीच्या दृष्टीत आहे. आता शनीचं गोचर लागलंय त्याला ते प्रॉब्लेम देणार. मग दशा पण बघा शुक्राची लागली आहे का. कारण नाही. शुक्राच्या राशीत आहे बुध. केतूची दशा लागली तरी प्रॉब्लेम येईल. किंवा बुध ज्या नक्षत्रात आहे ज्यांच्या नक्षत्रात आहे त्याची दशा लागली तरी प्रॉब्लेम येईल. तिथे बुध ऑपरेट होणार. हा बोला तुम्ही. सामान्यतः अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा आता जसं मॅडम विचारलं ना त्यांना खोकला होतो तुम्ही म्हणाल ती गोचरीने तिथे शनीची दृष्टी आता दिसते. त्यामुळे बरोबर. तो प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण कोणत्या प्रकारची साधना त्यांना सजेस्ट करू शकतो किंवा असं काय हा. असतं का? हो आहे ना नक्की आहे. कृतिकेचा जप सांगायचा. अच्छा. हा आणि उंबराच्या झाडाचा चीक. आता हिचा आराध्य वृक्ष उंबर आहे. हा. तर ते थंडावा देतं. मग उंबराचा चीक आहे ना तो गळ्याला लावायचा. अच्छा. इव्हन डोळे जरी चंद्रकृतिकेत असेल ना तर उंबराचा चीक आहे ना असा डोळ्याच्या बाजूने लावायचा. ओके. किंवा उंबराचा चीक किंवा जी फुलं असतात उंबराची ती पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी असं बघायचं. ओके. हा त्याची फुलं. मग अच्छा. उंबराच्या झाडाची फांदी जरी उशाखाली ठेवली तरी चालेल. आणि कृतिका म्हणून आणि त्या ग्रहाचा जप सांगायचा. ओके. हा येस. धन्यवाद मॅडम. कृतिकेचा मंत्र आहे ओम अग्ने नमः. कृतिकेचा मंत्र ओम अग्ने नमः आहे. येस मॅडम. अग्निदेवता आहे ती. अग्निदेव. त्याच्यामुळे हीट तयार होते. येस. कृतिका म्हणजे काय 100 सूर्य मावेल एवढं कृतिका बलाढ्य नक्षत्र आहे. 100 अच्छा. सूर्य. एक सूर्य पण नाही 100 सूर्य आहे. मग त्याची किती हीट तयार होत असेल ती बघा. येस मग जेव्हा त्या एवढ्या हीट मधून एखादा ग्रह खालून जातोय तर तो इफेक्ट करणार ना आंधळाच होऊन जाणार. कारण कृतिका हा 100 सूर्याचं नक्षत्र आहे आणि चंद्र खालून चाललाय. एवढा जलतत्वाचा नाजूक ग्रह चंद्रासारखा ग्रह एवढ्या कृतिका नक्षत्राच्या खालून जातोय तर ते डोळे दिपणार नाही. डोळे बंद होणार त्याचे. मग अंध व्यक्ती पण कृतिकेमध्ये सापडतात. येस मॅडम. धन्यवाद. श्रद्धा बोलतेय. वृषभ राशीत 3 अंशापर्यंत चंद्र उच्चीचा धरतो म्हणजे तेव्हाही तो कृतिकेतच असतो. मग तो खराब झाला असं कधी कधी म्हणायचं की शुक्राच्या कृतिका आला म्हणजे खराबच झाला. पण मग उच्चीचा म्हणून त्याचा मग काय परिणाम म्हणजे हा पण उच्चेच आहे. काय केलं आहे हा चंद्र स्वतःच्या राशीत बसलेला आहे. हो. हा मग त्याने काय केलं मग त्याच्या डिस्पोजिटर शुक्रावर अवलंबून राहील का त्याचं शुभत्व तरी? नाही शुक्र जरी झाला तरी तो कृतिकेत जो ग्रह पडलाय तो प्रॉब्लेमच देणार. बरं मॅडम. ती नक्षत्रच अशी आहेत. चालेल ठीक आहे. कळलं तुम्हाला? 5 तारखेपासून क्लास आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता. ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला फोन करा किंवा मला सांगा. मेसेज टाका सगळ्यांनी येणार असाल तर. हा चालेल. मॅडम असंच कुंडली वाचन असणार का आपल्या क्लासमध्ये? हो कुंडली वाचनच. सगळे विषय असतात त्याच्यामध्ये. इतर विषय पण बेसिक पण असतं काही असतं. आता गोचर पण घेणार आहे. जे आहे त्यांना पण विचारा. हो.
पुन्हा हो, एकदा हो, मेसेज छान जरा असतं. ग्रुपवर टाका मॅडम फोन नंबर साठी. पुन्हा अप्रतिम एकदा असतं, काय? अप्रतिम. पुन्हा खूप एकदा छान मेसेज असतं टाका तुमचा म्हटलं क्लास. ग्रुपवर. हा मेसेज असतोच ना. माझा नंबर पाहिजे तर घ्या. 8108402020 2020 मॅच 810840 80202020. ओके, थँक्यू मॅम.